हेलो गाइस, लगातार 4-5 ब्लॉग से हम सिर्फ गेमिंग सेटअप ही कर रहे हैं। हिंदी कुठे गलती से मैंने मराठी की जगह हिंदी बोल दिया। और आता नाही मराठीमध्ये आज काय विषय म्हणजे फावडे, लक्ष्मण फावडेचा सीपीयू आहे तो, म्हणजे बघत होता सीपीयूचं काय काय अपग्रेड करायचं आहे आणि त्याकडे सीपीयू शिल्लक आहे, तर बघूया काय करतो। आणि त्याच्या वेटिंगमध्ये आम्ही 1 तास थांबलो इथं आणि फिरतोय कुठं, तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा बार्शीमध्ये कुठलं प्लेस आहे आणि इथं विषय काय। 1 तास आम्हाला घालवायचा होता कसा पण, मग काय आम्ही फिरत फिरत म्हणलं बघायला काय गोष्टी भेटतात। त्यात कुत्र बाग असलं पळत डेंजर एकदम भेलतो आम्ही, आम्हाला वाटलं काय आलं इकडे झाडपटनं, काय नशिबानं फावडे 1 तास नंतर आलाय, ते पण काय बोलावं आता, तो पण खायच्या आधी दिसतो बघा, खायला बघतोय। मग आम्ही बरोबर खायला घेतलं होतं असंच काहीतरी, त्या सीपीयू बघितला आम्ही, त्या सीपीयू मध्ये थोडा काहीतरी प्रॉब्लेम निघलाय कारण मदरबोर्डचा। मग विषय पडला की आता नवीन सीपीयू घ्यावा लागेल विकत, कारण सीपीयू ह्याला घेणार होतो ह्याचा मी, पण आता विषय काय, ग्राफिक्स कार्ड पण नाही आहे ह्यामध्ये, ग्राफिक्स कार्ड पण खराब झाले। मग आमच्या गेलं शॉपमध्ये बघायला सीपीयू मध्ये प्रॉब्लेम काय आहे, तर सीपीयूचा प्रॉब्लेम निघाला 2-3 हजार रुपये। मग त्यापेक्षा नवीन घेतलेला हरकत नाही ना, मग नवीन आम्ही लागून आधी तिथून निघावं म्हणलं आता घरी, कारण मोड झालं डाऊन, कारण अजून पण सेटअपचा विषय लय अवघड होत चाललाय। मग आपल्या पाडून घेतलाय लॅपटॉप नवीन, आणि आपण पण लॅपटॉप विकतोय आपला लय गरज, कारण लॅपटॉपची गरज नाही आपल्याला, कॉम्प्युटर सध्या लागतोय। मग काय पाडूला घेऊन गेलो, बार्शीला रिटर्न आलोय, त्याला सोडावं म्हटलं, त्याचा बर्थडे होता 2-4 दिवसाखाली। तर भेटूया आपल्या ब्लॉग मध्ये डायरेक्ट पुण्यामध्ये। बाय बाय गाईज।